सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचं जे आरक्षण आहे त्याची सोडत काल जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथील नियोजन भवन या ठिकाणी पार पडली। यामध्ये जिल्ह्यातील जे 11 तालुके आहेत त्यांचे आरक्षण सोडत जिल्हा परिषदेचे त्या ठिकाणी पार पडली। यामध्ये मोहोळ तालुका असा विशेष असा ठरतो। यामध्ये मोहोळ तालुक्यातून जवळपास 6 जागा या जिल्हा परिषदेच्या आहेत। यामध्ये गटनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे पडलेला आहे। आष्टी हा जो जिल्हा परिषदेचा गट आहे हा सर्वसाधारण झालेला आहे, म्हणजे जनरल या ठिकाणी कोणत्याही जातीचा स्त्री असेल पुरुष असेल या ठिकाणाहून या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवू शकतो। त्याचबरोबर दुसरा गट आहे तो नरखेड, हा देखील मोठा चर्चेत असणारा जिल्हा परिषदेचा गट आहे। या ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे उमेश पाटील हे देखील या गटातून चर्चेत आहेत। ते निवडणूक लढवतील की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर तिसरा जो जिल्हा परिषदेचा गट आहे तो कामती बुद्रुक आहे। या ठिकाणी हा जो गट आहे तो सर्वसाधारण महिला यांच्यासाठी राखीव झालेला आहे। या ठिकाणाहून कोणत्याही जातीची महिला या ठिकाणाहून निवडणूक लढवू शकते, म्हणजे हे महिलेसाठी जनरल जिल्हा परिषद गट झालेला आहे। त्याचबरोबर पोखरापूर हा जो जिल्हा परिषदेचा गट आहे तो ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे आणि या ठिकाणाहून ओबीसी प्रवर्गातील महिला असेल पुरुष असेल या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवू शकतात। जो या मोहोळ मतदारसंघात तालुक्यात पेणूर जो जिल्हा परिषद गट आहे तो सातत्याने चर्चेत असतो आणि या ठिकाणाहून जे मतदाराला असेल किंवा जे राजकीय पुढारी आहेत त्यांना अपेक्षित असणारं आरक्षण या पेणूर जिल्हा परिषद गटात पडलेलं आहे, ते म्हणजे सर्वसाधारण जिल्हा परिषद आरक्षण या ठिकाणाहून पडलेलं आहे, म्हणजे जनरल झालेलं आहे। त्यामुळे या जिल्हा परिषद गटात मोठी चुरस देखील पाहायला मिळणार आहे। आणि शेवटचा जो जिल्हा परिषद गट आहे तो म्हणजे कुरोल, हा देखील सर्वसाधारण झालेला आहे आणि या ठिकाणाहून देखील मोठी चुरस या जिल्हा परिषद गटात पाहायला मिळणार आहे। परंतु हे सर्व झाले असताना जिल्हा परिषद गटात आरक्षण वेगवेगळ्या प्रवर्गाला मिळालं असताना या मोहोळ तालुक्यात जे जिल्हा परिषदेचे गट आहेत यामध्ये SC प्रवर्गाला एकही जागा न सुटल्याने SC प्रवर्गातील जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी मोठी तयारी देखील केली होती निवडणूक लढण्याची, परंतु त्यांच्या पदरी निराशा आलेल्या आहेत। SC किंवा अनुसूचित जातीचे जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो। हा जो किंवा हे जे राजकीय पक्ष आहेत ते SC प्रवर्गाला कोणत्या मतदारसंघातून किंवा कोणत्या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी देतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु या जे 6 जिल्हा परिषद गट आहेत त्यामध्ये मोठी चुरस देखील पाहायला मिळणार आहे। जे राजकीय नेते आहेत, जे विधानसभेला ज्यांनी मोठी ताकद लावली होती आणि प्रचार देखील केला होता आणि आता त्यांचं भवितव्य हे या जिल्हा परिषद गटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि आत्ता जिल्हा परिषद निहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर जे गाव पुढारी आहेत निवडणूक लढवू इच्छितात ते त्यांच्या गुप्त बैठका गाठीभेटीवर सध्या भर सुरू आहे आणि हे जे राजकीय नेते आहेत ते कोणत्या पक्षाच्या वळचणीला किंवा कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आघाड्या होतील आणि मतदार कोणाच्या बाजून जाईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। BCS न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर।